हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, बॉम्बे हायकोर्टची आपल्याला नवीन अपडेट आलेली आहे. तर ती कशा संदर्भात आहे? लिपिक या पदासाठी आहे. तर बघा, लिपिक या पदाची जी स्क्रीनिंग टेस्ट होती त्याचा निकाल जो आहे तो लागलेला आहे. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनिंग चाचणीचा निकाल. ठीक आहे, आणि मुंबई, नागपूर तसेच औरंगाबाद येथील पात्र टायपिंगसाठी उमेदवार जे आहे त्यांची यादीसुद्धा लागलेली आहे. ठीक आहे, तर आपण समजून घेऊया सगळं डिटेल्समध्ये. ओके, आपण जेव्हा क्लिक केलं PDF वरती तर आपल्याला ही PDF जी आहे ती ओपन झालेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा स्क्रीनिंग टेस्ट रिझल्ट. ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 8 डिसेंबर, एप्रिलमध्ये जी आपली 26ला एक्झाम झाली होती. ओके, हे सगळे डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहे. पोस्ट आहे क्लर्क. याच्यामध्ये बघा सिरियल नंबर, सीट नंबर, रजिस्ट्रेशन ID, कॅन्डिडेट नेम आणि जे आपण बेंचेससाठी फॉर्म भरला होता ते सगळं इथे डिटेल्समध्ये आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे, शेवटच्या कोपऱ्यात बघा मार्क्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. ओके, तर इथे तुम्ही तुमचं नाव बघून घ्या आणि तुम्हाला किती मार्क्स आहे हे सुद्धा तुम्ही इथून एकदा कन्फर्म करा. त्याच्यानंतर तुम्ही ज्या बेंचसाठी फॉर्म भरला होता ती PDF तुम्ही ओपन करा. ठीक आहे, साधारणतः बघा आपण हे 1936 एवढे पेजेसची जी आहे PDF आहे. ओके, तर एकूण किती विद्यार्थी आपण एकदा समजून घेऊया. तर इथे बघा तुम्ही खाली गेल्यावर तुम्हाला इथे पुन्हा डिटेल म्हणजे जितके विद्यार्थी होते बघा 1,19,991 एकूण एवढे विद्यार्थी होते. हे सगळे विद्यार्थी जे आहे त्यांची जी आपली लिस्ट आहे स्क्रीनिंग टेस्टची ती लागलेली आहे. कालच ती पब्लिश केली आहे. ओके, 8 जुलैला. ठीक आहे, तर आपण बेंचेस वाईज जे आहे ती PDF बघूया. ओके, बघा बॉम्बेसाठी किती एकूण विद्यार्थी आहे. लिस्ट ऑफ 7,305 candidate who are eligible to appear for typing test for the post of clerk. ठीक आहे, तर ही जी PDF आहे साठी बोलवले आहे त्या विद्यार्थ्यांची याच्यामध्ये नावं दिलेली आहेत. ठीक आहे, प्रिन्सिपल सीट बॉम्बे, ज्यांनी बॉम्बेसाठी भरला होता फॉर्म त्याच्यासाठी आहे. ठीक आहे, एकूण 7,305 विद्यार्थ्यांना याच्यामध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, तर एवढे विद्यार्थी जे आहे ते इथे बोलवले आहेत. ठीक आहे, तर बघा इथे आपण पूर्ण शेवटी तुम्ही शेवटच्या पेजवरती गेल्यावरती टायपिंग टेस्टची जी लिस्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला नोट दिसणार. त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, कट ऑफ मार्क्स जो आहे 67 फिक्स केला आहे स्क्रीनिंग टेस्टसाठी. 67 इज फिक्स्ड इन द स्क्रीनिंग टेस्ट बाय अप्लाइंग शॉर्ट लिस्टिंग क्रायटेरिया ॲज द पर द नंबर ऑफ पोस्ट ॲडव्हर्टाइजमेंट. द डेट, टाईम अँड व्हेन्यू ऑफ टायपिंग टेस्ट विल बी कन्वे इन ड्यू कोर्स ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे. ठीक आहे, हे सगळे डिटेल्स आहे तुम्हाला जे डेट, टाईम आणि व्हेन्यू जे आहे टायपिंग टेस्टचा ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर भेटून जाणार. ठीक आहे, तर 67 जो आहे तो बॉम्बेसाठी आपला कट ऑफ जो आहे तो ठरलेला आहे. ठीक आहे, तर आपण बाकीचे बेंचेस आहे नागपूर आणि औरंगाबाद त्याच्यासाठी काय आहे समजून घेऊया. ठीक आहे, तर बघा आपण नागपूर खंडपीठासाठी समजून घेऊया. ठीक आहे, इथे PDF आपण आहे. तर एकूण किती विद्यार्थी तिथे घेतले आहेत, तर 1,406 विद्यार्थी तिथे घेतलेले आहेत. ठीक आहे, तर बघा इथे पण तुम्हाला सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि नाव. इथे बघून घेऊया आपण की किती आपल्याला जो आहे कट ऑफ घेतलेला आहे. ठीक आहे, शेवटच्या म्हणजे पेजेसवर तुम्ही गेल्यावरती शेवटच्या पानावरती तेव्हा तुम्हाला तो दिसेल. ठीक आहे, तर इथे बघा नोटमध्ये तुम्ही बघणार तर इथे 70 जो आहे स्क्रीनिंग टेस्टचा आपला कट ऑफ जो आहे तो लावलेला आहे जे टायपिंगसाठी एलिजिबल आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, सेम इथे नोट दिली आहे की पुढचे डिटेल्स तुम्हाला वेबसाईटवर भेटले जातील. ठीक आहे, औरंगाबादचा एकदा आपण समजून घेऊया. ओके, तर औरंगाबादचा बघा एकूण 2,906 म्हणजे साधारणतः 3,000पर्यंत विद्यार्थी, 3,000 तर नाही म्हणता येईल, 2,900 विद्यार्थी जे आहे ते बोलवलेले आहे टायपिंग टेस्टसाठी. ठीक आहे, तर बघा याचं कट ऑफ जो आहे तो 69 घेतलेला आहे. ठीक आहे, तर म्हणजे मुंबईचा जो आहे 67 आहे. ओके, जागा तिथे जास्त होत्या आणि त्याच्यानंतर बघा औरंगाबादचा 69 आहे आणि नागपूरचा हा सगळ्यात जास्त म्हणजे 70 जो आहे तो कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, तर जसेच माहिती पडल्या त्याचप्रमाणे शिपाईचा सुद्धा आपल्याला लवकरच अपडेट भेटेल. ओके, तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.